हॅलो गाईज, मी विशाल समुद्राव तुमचं स्वागत करतो VS फिटनेस चॅनलमध्ये. आणि तुम्ही बघताय आज आपला 90 डे चॅलेंजमधला हा 23वा दिवस. तर तुम्ही आज बघू शकता, आज आपण आपल्या गावी आहेत आणि गावीवर स्वामी विवेकानंद महाविद्यालय हे आपलं पहिलं ग्राउंड आहे. आणि याच ठिकाणी आपण रनिंग केलो आहे. शॉर्टपुट सुद्धा इथंच आपला तयार झालेला आहे. जे की आपण स्टेट लेवलला गेलो होतो, त्यानंतर आपण इथंच वर्कआउट करतोय. तर तुम्ही बघू शकता, आपण आज गावी आल्यावर आपण ह्या ग्राउंड बघू शकता. तुम्ही हे बघा, 200 मीटरचा ट्रॅक आहे आणि या ठिकाणी आपण वर्कआउट करणार आहोत. तुम्ही बघू शकता, हे ग्राउंड आहे तसं एकदम लुसलुशीत मातीमध्ये ग्राउंड आहे, ज्या ठिकाणी आपल्या पायाला पेन नाही होणार, काय नाही होणार. तुम्ही बघू शकता, आज आपण इथंच वर्कआउट करणार आहोत आणि 25 मिनटं प्लस रनिंग आणि वॉर्मअप वगैरे. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर दाखवेनच. चला भेटूया व्हिडिओमध्ये. जय हिंद. तर गाईज, तुम्ही बघता हे आपलं ग्राउंड आहे आणि आपण याच ठिकाणी लहानाचं मोठं प्रॅक्टिस केलो आहे. याच कॉलेजमध्ये आपण कॉलेज केलो आहे, 11वी 12वी इथे शिकलो आहे. तर तुम्ही बघू शकता, हे आपलं होम ग्राउंड आहे आणि या ठिकाणी वर्कआउट करताना सुद्धा खूप मजा आली. आणि हे सोबतचे 2 मित्र माझे लहानपणीचे मित्र आहेत आणि लहानपणीच्या मित्रांसोबत आता त्यांनीसुद्धा वर्कआउट करत आहेत आणि मी सुद्धा वर्कआउट करतो आहे. तर सोबत एक वर्कआउट करण्याचा वेगळाच आनंद होता. आपले लहानपणाचे मित्र भेटले की एक आपला वेगळाच उत्साह असतो वर्कआउट करताना. आणि आम्ही गावाकडे असतानासुद्धा कंपल्सरी वर्कआउट करत जायचो, व्यायाम करायचो. तर तुम्ही बघू शकताय, आम्ही करतो वॉर्मअप, रनिंग वगैरे सोबत करून. तर तुम्ही वॉर्मअपमध्ये बघा आम्ही काय काय करतो आहे, त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा करा. आपण दोन्ही पद्धतीचे व्हिडिओ टाकतो आहे, जिममधले आणि आउटडोअर आणि इनडोअर. तर अशा पद्धतीने आपण वर्कआउट करतो आहे, जेणेकरून तुम्ही कुठे जरी असाल तर तिथं हे ट्रान्सफॉर्मेशन करणं शक्य होईल आणि तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित, म्हणजे एक प्रकारच्या चांगल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागतील, सवय कळतील की काय करायला पाहिजे काय नाही. तर तुम्ही या पद्धतीने सगळे एक्सरसाइज करून घ्या. तुम्ही बघा, बॉडीचे सगळे कुठले कुठले पार्ट्स आपण व्यायाम करतो आहे आणि त्या पार्ट्समध्ये आपण कशी एक्सरसाइज करतो आहे, कशी मुवमेंट करतो आहे, तुम्ही या लक्ष देऊन बघा. लगातार आपण 10 ते 15 मिनटं एक्सरसाइज केलो आहे. आणि एक्सरसाइज करत असताना आज खूप नवीन अनुभव भेटला आणि नवीन गोष्टीसुद्धा शिकायला भेटल्या. तर असंच तुम्ही मित्रामध्ये सुद्धा वर्कआउट करत जावा, म्हणजे कसं तुम्हाला त्यांच्या गोष्टी, तुम्हाला चांगल्या गोष्टी कळतील, तुमच्या काही गोष्टी त्यांना कळतील. आणि तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल आणि आपला व्हिडिओ बघत असून जर थोडं जरी मोटिवेशन घेत असाल तर आपल्या व्हिडिओची थोडी तरी माहिती त्यांच्यापर्यंत जाईल आणि त्यांचासुद्धा वर्कआउट चांगलं होईल असं मला वाटतं. तर तुम्ही बघा आम्ही काय करतो आहे, कशी एक्सरसाइज करतो आहे, काय नाही. तुम्हीसुद्धा स्टार्ट करा. आणखीन जरी तुम्ही स्टार्ट केलं नसेल तर नक्की तुम्ही स्टार्ट करा. आणि हो, तर तुम्हाला एक सांगायचं म्हणलं तर कसं, वर्कआउट करत असताना आपण नेमकं काय करतो आहे याचं भान ठेवून करा. म्हणजे कसं, आपण वर्कआउट करतो आहे, आपल्याला मनाला आळस येतो आहे आणि त्यानुसार आपण ग्राउंड जातो आहे, काहीतरी केल्यासारखं करतो आहे, परत वापस येतो आहे. असं न करता काहीतरी तुम्ही मन लावून चांगलं व्यवस्थित करा, जेणेकरून ते बॉडीवर इफेक्ट पडेल. हो, तुम्ही जाताय बरोबर आहे, पण जाताना तुमच्या डोक्यामध्ये काय विचार आहेत, तुम्ही गेल्यावर कुठल्या गोष्टीचा विचार करताय, या थोड्या गोष्टी बाजूला ठेवा. कारण टेन्शन सगळ्यात असतं, पण टेन्शन फ्री होऊन वर्कआउट करणं हे एक वेगळीच मजा आहे. आणि तुम्ही अनुभव घ्या की बघा कसं वाटतं काय नाही. तर असंच आपण वर्कआउट करतो आहे पुढं. तर तुम्ही बघू शकता आपण वर्कआउटमध्ये काय घडलं आहे. आणि आज आपले ग्राउंडवरचे काही मित्र होते, त्यांच्यासोबत आपण शेवटी तुम्ही बघाल आपण शॉर्टपुटसाठी थोडं म्हणजे खूप मस्ती वगैरे केली. त्यानंतर आपण गोळाफेकसुद्धा केला. त्यांची गोळा फेकण्याची पद्धत, आपली गोळा फेकण्याची पद्धत एकमेकाला शेअर करून कसं गोळा चांगला जाईल याचासुद्धा आपण थोडा अनुभव घेतलेला आहे. या गोष्टीचा अनुभव घेऊन तुम्ही बघू शकताय. तर पाठीमागं आपल्या गोळाची प्रॅक्टिस कसं करतायत पोरं. तर आता आपण सुद्धा तिकडे जाणार आहोत वॉर्मअप झाल्यानंतर गोळा फेकायला. तुम्ही बघू शकताय आपण कसं गोळा फेकतो काय नाही. तरी तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर 100% हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण पोलीस भरतीला करत असताना हे एवढा वॉर्मअप आणि रनिंग हे सगळं करणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात तुम्ही गोळ्याची टेक्निकसुद्धा बघा की आपण कसं टेक्निक वापरले. आणि आपल्या मित्राला हे सुद्धा दाखवलं आहे की आपण मित्रांना हे सुद्धा सांगितलं आहे की तुम्ही गोळा कसा फेकावा, कसा धरायला पाहिजे हातामध्ये. तर तुम्ही बघू शकता हा मित्र. तर आपले प्रत्येक मित्र आहेत, त्यांनी जसं थ्रो केला जसं मी दाखवलं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता हा मित्र दाखवतो तुम्हाला गोळा कसा धरायचा आणि कसा नाही. तर हे बघा लक्ष देऊन, हे बघा बोटावरती गोळा धरायचा आणि मानाला चिपकायचा. त्यानुसार
स्पीडमध्ये तुम्हाला यायचं आहे आणि एकदमच बॉडीचा झटका लावून गोळा फेकायचा. तर मित्रांनो चांगला थ्रो फेकलेला आहे आपला आणि आपण ही स्टँडिंग थ्रो करतो आहे बघा. तर याच्यामध्ये कसं बॉडीची टेक्निक लावायची, फक्त जागेवरनं गोळा फेकलं तर बघा गोळा कसं जातो काय नाही. तर असेच आपल्या डेलीमध्ये व्हिडिओज येत राहतात. तर तुम्ही कमेंट करा, लाईक करा, फॉलो करा आणि भेटूया उद्याच्या सेक्शनमध्ये असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन. जय हिंद गाईज.